प्रभाग क्रमांक 19 हा केवळ एक प्रभाग नाही, ही हजारो कुटुंबांची स्वप्न आहेत. हा केवळ कोंढवा खुर्द कौसरबाग नाही, इथे संघर्ष आहे, आशा आहे आणि बदलाची आस आहे. इथे प्रश्न खूप आहेत, पण प्रश्नांना सामोरं जाण्याचं धैर्य सगळ्यांमध्ये नसतं. चेंबर आहे ते सारखंच तुंबत रोडवर, मेन गल्लीतले आमच्या समोरचे ते चेंबरची लाईन मोठी करायला पाहिजे. ती छोटी लाईन आहे. रात्रीचे मुलं बिलं ड्रिंक करतात, हे करतात, इकडे तिकडे भांडणं चालू असतात. सुरक्षेसाठी कॅमेरा बसवावा. कोंढवा खुर्द आणि कौसरबाग महानगरपालिकेच्या हद्दीत असून आजही मूलभूत सुविधांसाठी झगडणारा प्रभाग. पाणी, रस्ते, कचरा, वाहतूक या समस्या नवीन नाहीत, पण त्यावर ठोस उपाय करणारी नेतृत्वाची कमतरता आहे. म्हणूनच प्रभाग क्रमांक 19 मधून भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचा अधिकृत आणि सक्षम पॅनल आपल्या सेवेसाठी पुढे आला आहे. चार उमेदवार, चार वेगवेगळे चेहरे, पण उद्देश एकच, प्रभागाचा सर्वांगीण विकास. अ गटामधून नूर फातिमा हुसेन खान, ब गटातून सौ सुप्रियाताई सतीश शिंदे, क गटातून श्री सतपाल रामचंद्र पारगे आणि ड गटातून श्री अमर कैलास गव्हाणे. प्रत्येक नागरिकांसाठी सदैव उपलब्ध असलेलं नेतृत्व. समाजसेवा ही केवळ घोषणा नसते, ती वारशातून आलेली जबाबदारी असते. बीकॉम पदवीधर विशेष श्रेणीतील सामाजिक कार्यकर्त्या नूर फातिमा हुसेन खान, ज्यांचे वडील हुसेन इसाक खान काकर यांच्या सामाजिक कार्याचा वारसा प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेला आहे. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली कौसरबाग, अंजुमन पार्क आणि परिसरात अवघ्या काही मिनिटांत हजारो नागरिकांना मतदार ओळखपत्र मिळवून देणे आणि हजारो नावं मतदार यादीत समाविष्ट करणे ही केवळ आकडेवारी नाही, ही आहे संघटित कामाची ताकद. शिक्षण, क्रीडा, वंचित विद्यार्थी, सरकारी योजना आणि महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्यरत असलेली नूर फातिमा हुसेन खान आज आपल्याशी संवाद साधत आहे. अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जय भीम. मी नूर फातिमा हुसेन खान, प्रभाग क्रमांक 19 कोंढवा कौसरबाग अ गटाची बीजेपी अधिकृत उम्मीदवार है. मैं आपके कोंढवा गांव की बेटी हूँ, इधर ही पली बड़ी. पहले का हमारा नारा था एक साइकिल दो कैन. क्या हम फिर से उसी तरफ जा रहे हैं? हमारे कोंढवा में ट्रैफिक की प्रॉब्लम, ड्रेनेज की प्रॉब्लम, पानी की प्रॉब्लम, लाइट की प्रॉब्लम, बच्चों को खेलने के लिए गार्डन नहीं है, महिलाओं की सुरक्षा नहीं है और सुलभ शौचालय भी नहीं है. ऐसे मुझे लगता है. क्या आपको भी यही लगता है? मेरे वालिद हुसैन खान काकर पिछले 16 सालों से यहाँ काम कर रहे हैं. मणिपुर बच्चों के साथ ईद मिलन का प्रोग्राम लेने के वजह से उनकी घर वापसी रुक गई. कम से कम वक्त में हमने 3400 के ऊपर लोगों के लिए मतदान कार्ड बनाए. अन्न सुरक्षा योजना कमेला और समता नगर में पहुंचाई गई. पिछले 12 सालों से हर महीने फ्री मेडिकल कैंप और फ्री दवाइयाँ दी जा रही है और ऐसे ही इंशाल्लाह मैं अपने वालिद के नक्शे कदम पर चलती रहूँगी. अगर आप कमल का बटन दबाते हैं और हमें चुनते हैं तो हम आगे आपके लिए एजुकेशन, स्पोर्ट्स, घर बैठे महिलाओं के लिए काम और जो पढ़ी लिखी युवा पीढ़ी है उनके लिए जॉब्स देने का दावा करते हैं. भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमधलं ब गटातलं दुसरं नाव, जे केवळ ओळखीचंच नाही तर आपुलकीचं आहे, सौ सुप्रियाताई सतीश शिंदे. कोंढव्याच्या मातीमध्ये वाढलेल्या, कोंढव्याच्या लोकांसाठी झटणाऱ्या गेल्या 2 दशकांचा संघर्ष त्यांनी अगदी जवळून पाहिलाय आणि अनुभवला सुद्धा आहे. नमस्कार, मी श्रावणी सोनवणे. मी इथे सुप्रियाताई शिंदे यांच्या ऑफिसमध्ये
सरकारी योजनेचे फॉर्म भरायला आले होते. इथे ते भरून झालेत, तर मी खूप आभारी आहे. थँक्यू. महावितरणच्या आंदोलनात तुरुंगवास, कचऱ्यासाठी 40 दिवसांचा संघर्ष हे केवळ आंदोलन नव्हते, हे लोकांसाठी उभं राहण्याचं धैर्य होतं. कोरोनासारख्या संकटात जेव्हा सगळे घरी होते तेव्हा काही जण रस्त्यावर होते लोकांसाठी. हा लढा केवळ निवडणुकीचा नाही, हा लढा आहे भविष्यासाठी. जेव्हा प्रतिनिधी आपलाच असतो तेव्हाच प्रश्न सुटतात. नमस्कार, मी सुप्रिया सतीश शिंदे, प्रभाग क्रमांक 19 ब गटातून भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवार. प्रभाग क्रमांक 19 मधल्या समस्यांवरती मला भरपूर काम करायचे आहे. सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक 19 मध्ये ट्रॅफिकची सर्वात मोठी समस्या आहे, त्याचं निवारण करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रभागातील सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे, यासाठी मला काम करायचं आहे. तिसरी कचऱ्याची समस्या. प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या भरपूर वाढत चाललेली आहे, त्याच्यावरती मी तोडगा काढून त्याचं कायमस्वरूपी निवारण करण्याचा प्रयत्न करेन. चौथी समस्या प्रभागातील रस्त्यांविषयी आहे. प्रभागातील रस्ते इतके खराब होतात, त्यांना मी सुअवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि केंद्राकडनं त्याच्यासाठी निधी आणेन आणि ते व्यवस्थित राहावेत याची मी काळजी घेईन नक्कीच. चौथी गोष्ट झोपडपट्टीवासियांना मी मूलभूत सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी पदोपदी कार्यरत असेल आणि माझा हा प्रयत्न तुमच्या सर्वांपर्यंत पोचेलच. काही नेतृत्व जन्मजात नसतं, ते घडतं कामातून. वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा गेल्या 20-25 वर्षांपासून प्रभागात प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे नाव श्री सतपाल रामचंद्र पारगे. नमस्कार, मी सतपाल रामचंद्र पारगे, प्रभाग क्रमांक 19 कोंडवा खुर्द कौसरबाग या ठिकाणाहून मला क गटातून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी माझ्या वडिलांचा वारसा घेऊन चालत आहे. गेल्या 20-25 वर्षापासून मी सामाजिक कार्यात कार्यरत आहे. माझे वडील भाऊसाहेब श्रीपती पारगे गेले 40-50 वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत आहे. गोरगरिबांच्या सुखदुःखात सामील होत आहे. त्यांचाच वारसा घेऊन मी पुढे चाललो आहे. मी या कोंडवा प्रभागामध्ये रक्तदान शिबिरसारखे असेल, स्वच्छता मोहीम असेल, शाळेसाठी केलेली मदत असेल, वैद्यकीय सेवेसाठी मदत असेल, त्याचप्रमाणे जे जिथं कमी तिथं मी अशा ठिकाणी मी कामासाठी उभं राहिलेलो आहे. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं की मी प्रसिद्धीपासून दूर राहणारा कार्यकर्ता, लोकांच्या सेवेसाठी धावून जाणारा कार्यकर्ता, हीच माझी सामाजिक ओळख. गरीब मुलांचं शिक्षण असो, शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी असो, स्वतःच्या खर्चातून दिलेल्या सुविधा असोत की रमजान महिन्यात समाजासाठी उघडलेला मोफत हॉल, रस्ते साफसफाई, पावसाळ्यात खड्डे बुजवणं, वृक्षारोपण, धार्मिक आणि सामाजिक उपक्रम, हे काम निवडणुकीपुरतं नाही, हे काम रोजचंच आहे. भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या अधिकृत पॅनलमधलं क गटातील तिसरा उमेदवार श्री सतपाल रामचंद्र पारगे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून कोंडवा खुर्द परिसर हा पुणे महापालिकेत समाविष्ट आहे आणि या परिसरात आत्तापर्यंत जे नगरसेवक आमदार निवडून दिले यांनी आत्तापर्यंत या प्रभागाचा विकासच केलेला नाही. कोंडव्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे. लुल्लानगर ते शीतल पेट्रोल पंप त्याच्या पुढेसुद्धा अजून ट्रॅफिक होत आहे, जाम होत आहे. ॲम्ब्युलन्सलासुद्धा जायला रस्ता मिळत नाही आहे. या परिसरात ड्रेनेजची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, भरपूर अशा काही समस्या आहेत. त्याच जुन्या लाईनी ड्रेनेजच्या गेले 30 वर्ष आले ते बदली केलेलं नाही, ते बदलण्याची गरज आहे. तसेच DP रस्तेसुद्धा या ठिकाणी विकसित झालेले नाही. 85पासून DP रस्त्याची मान्यता झालेली आहे, तरी यांना कुणाला हे रस्ते करता आले नाही. आणि आत्ता हे नगरसेवक लोक जागे झालेत, रस्त्याचं कुठं आंदोलन घेतील, उपोषण करतील, आत्ता ही सोंग करत आहेत. हे या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळेचं ॲडमिशन असेल,
कॉलेजचं ॲडमिशन असेल, शालेय वस्तूंचं वाटप असेल, हे सर्व काम या ठिकाणी मी केलेले आहेत. या ठिकाणी महिलांच्या सुरक्षतेसाठी मी असेल, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असेल, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू. सामाजिक बांधिलकीतून आम्ही रमजानच्या पवित्र महिन्यात आपल्या मुस्लिम बांधवांसाठी विशेष नमाज तरावीसाठी आमचा सिटी लॉन्स 10 दिवस दरवर्षी उपलब्ध करीत असतो. तसेच आमदार योगेश टिळेकर यांच्या विशेष प्रयत्नातून लुलानगर उड्डाणपुलाचे संपूर्ण काम मार्गी लावण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत पॅनलमधील ड गटातील 4थ्या क्रमांकाचा शिलेदार श्री अमर कैलास गव्हाणे. नमस्कार, मी अमर कैलास गव्हाणे, प्रभाग क्रमांक 19 कोंडवा खुर्द कौसरबाग ड या गटातून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे. माझे आजोबा स्वर्गीय दत्ताजी तात्या गव्हाणे, माझे वडील स्वर्गीय कैलासदादा गव्हाणे यांनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य केलं. त्यामध्ये स्थानिक नागरिकांची अडचण पाहता या भागामध्ये खूप दुर्गम भाग होता, चालायलाही रस्ते नव्हते. रस्ते निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी केली. स्वर्गीय दत्ताजी तात्या गव्हाणे यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन श्रमदानाने या ठिकाणी रस्ते तयार केले. बँक या ठिकाणी आपल्याला जवळ नव्हती, त्यासाठी या भागामध्ये माझ्या आजोबांनी शिवसेवा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. त्यानंतर या भागामध्ये शाळा कुठे जवळपास नव्हती, त्यामुळे राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय या ठिकाणी सुरू केलं. त्यानंतर आपल्या भागामध्ये पाण्याची सर्वात मोठी अडचण होती. त्यावेळेस कुठल्याही प्रशासनाचा निधी न वापरता स्वखर्चाने कोंडवा खुर्द गावठाणातील तिथून बूस्टर बसून शिवनेरनगर भागामध्ये लोकांच्या दारापर्यंत नळ घेऊन आले. त्यानंतर माझ्या वडिलांनी हाच वारसा कायम ठेवत या समाजामध्ये काम केलं, सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं आणि हाच राजकीय वारसा तसेच पुढं नेत असताना मी अमर कैलास गव्हाणे माझ्या माध्यमातून योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 2.5 कोटी निधी मी शासनाचा आपल्या भागामध्ये वापरलेला आहे. कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे पद नसताना मी कोंडवा खुर्दचा सगळ्यात मोठा शिवनेरीनगरचा DP रोडचा जो प्रश्न आहे, जो DP रोड खुला करण्यासाठी योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून या भागामध्ये 1.5 कोटीचा निधी DP रोडचा जो DP रोड आत्ता हस्तांतरित झालेला आहे आणि 1.5 कोटी निधी मंजूर झाला आणि आत्ताचा जो पत्राचाळपासून जो मिलिटरी भिंतीपर्यंतचा जो पुढचा संपूर्ण डांबरीकरण झालेला आहे, तो रोड आम्ही त्या ठिकाणी केला. शिवनेरी नगर कोंढवा खुर्द परिसरातील एक अभ्यासू, कार्यक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्व. समाजकार्याचा वारसा पुढे नेत पाणी, ड्रेनेज, रस्ते, कचरा व्यवस्थापन, वीज, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे व्यक्तिमत्व. काही भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून 10-10, 20-20 वर्ष झाले नागरिकांना त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध नव्हता. त्यांची ती अडचण जाणून घेतली. योगेश टिळेकर यांच्याशी बोललो. त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी गल्लीमध्ये 10-10 लाखाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. अनेक ठिकाणी मी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते देखील केले. 24/7ची जी लाईन आहे पाण्याची, 24 तास पाणी या पुणे शहराला पुरवण्याचं स्वप्न जे आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाहिलं, त्या माध्यमातून अनेक प्रभागांमध्ये मोठ्या मोठ्या टाक्यांची उभारणी केली. टाक्यांची उभारणी जर आपल्या प्रभागामध्ये ज्यावेळेस झाली तर त्या ठिकाणी लोकांनी स्थानिक नगरसेवकांची श्रेयवादाची लढाई झाली आणि अचानकपणे उद्घाटनं झाली, परंतु आजही ती टाकी कार्यरत नाही. परंतु 24/7ची लाईन ही प्रत्येक गल्लीमध्ये पोचली पाहिजे, हे ध्येय उराशी बाळगून मी सदर इंजिनियरशी बोललो. शिवनेरीनगरच्या कानाकोपऱ्यातल्या गल्लीमध्ये 24/7ची लाईन पोचवण्याचं काम मी तिथे केलं. 35 लाख रुपये निधी मला आमदार साहेबांनी दिला. 35 लाख रुपये निधीमधून मी 12 ते 18 गल्लीमध्ये जी ओव्हरहेड वायरी होत्या त्या सर्व वायरी अंडरग्राऊंड करून घेण्याचं काम केलं. माझ्या भागातल्या नागरिकांना कुठे आधार कार्डसाठी 3-3, 4-4 तास लाईनमध्ये थांबावं लागत होतं. 2-2, 3-3 दिवस नंबर येत नव्हता. त्यामुळे मी माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आधारची मशीन उपलब्ध करून दिली.
सुमारे 4,500 लोकांना मी लाडकी बहीणची योजना सुरू करून दिली. त्यांचे पैसे जोपर्यंत अकाउंटमध्ये येत नाही तोपर्यंत त्यांचा फॉलोअप घेतला. गोरगरिबांपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहोचवणे, आधार कार्ड व मतदार नोंदणी मोहिमा, विद्यार्थ्यांचे शिक्षण, महिलांचे स्वावलंबन आणि नागरी सुविधांसाठी नेहमी पुढाकार घेणारे, आश्वासनांपेक्षा कामावर विश्वास ठेवणारे उमेदवार आज आपल्या प्रभाग क्रमांक 19 मधून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे येत आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार ड गट श्री अमर कैलास गव्हाणे. शिवनेरी नगर भाग असेल, कोंडवा खुर्द गावठाण असेल, NIBM असेल, कमेला असेल, पारगेनगर असेल, मिठानगर असेल, भाग्योदय नगर असेल, या सर्व गल्ल्यांमध्ये आमचं लहानपण गेलेलं आहे. त्यामुळे या भागातल्या समस्या, या भागातल्या नागरिकांच्या समस्या ह्या आम्ही आत्तापर्यंत संपूर्ण जाणून घेतलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचं पद नसताना देखील आम्ही या समस्या सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की मतदान करत असताना या प्रभागाची माहिती ज्याला आहे, जो इथला स्थानिक आहे, ज्याला खरंच निवडणूक लढवायची ती पैशासाठी नाही तर नागरिकांच्या सेवेसाठी लढवायची आहे, अशाच उमेदवाराला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. प्रचार करत असताना काही लोक भारतीय जनता पार्टी विरुद्ध चुकीच्या अफवा पसरवत आहेत. भारतीय जनता पार्टी ही कुठल्या समाजाच्या विरुद्ध आहे, विशिष्ट एका समाजाच्या विरुद्ध आहे, अशी अफवा सर्व नागरिकांमध्ये पसरवत आहेत. परंतु आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्या ज्या योजना केंद्र सरकारने, राज्य सरकारने आणि पुणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या आहेत, त्या प्रत्येक योजनेचा लाभ हा कुठल्याही जातीपातीच्या आधारावर न होता सबका साथ सबका विकास याच विजनप्रमाणे सर्वांना त्या योजना मिळत आहेत, त्याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे यांनी जे काही सांगितलं आहे, एका विशिष्ट एका धर्माविरुद्ध भारतीय जनता पार्टीच्याबद्दल जे काही विष पेरलं गेलेलं आहे त्याच्याकडं लक्ष न देता खरंच आपण आपल्या प्रभागाला कसं सुंदर बनवू शकतो, कसं स्मार्ट बनवू शकतो, आपल्या घरातल्या लहान मुलांचं भविष्य आपण कसं उज्ज्वल करू शकतो, याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आपली मुलं बाळं मोठी होतील त्यावेळेस त्यांनी आपल्याला प्रश्न विचारतील की या सगळ्या गोष्टी, जिथे अवैध बांधकाम होत आहेत, रस्ते छोटे होत आहेत, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होत होते त्यावेळेस त्या नगरसेवकांनी तिथे लक्ष दिले नाही. परंतु मतदान करत असताना तुम्ही काय केलं, तुम्ही कुठल्या आधारावर मतदान केलं, त्यावेळेस आपल्या मुलाबाळांना आपल्याला उत्तर देण्यासाठी चांगलं योग्य उत्तर असलं पाहिजे. त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण मतदान करत असताना आपल्या प्रभागाचा विकास कसा होईल याच्याकडे बघूनच मतदान केलं पाहिजे. कोंढवा खुर्द आणि कौसरबाग प्रभागातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, पावसाळ्यात साचणारं पाणी, कचऱ्याची गंभीर समस्या, अनियमित पाणी पुरवठा या सगळ्यांवर ठोस आणि शाश्वत उपाय करणारे उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचे 4ही उमेदवार. Lastly, I would conclude and request you all to kindly vote for us, BJP, Kamal as a symbol. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिकांनो, मी तुम्हाला आव्हान करते, लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी, भाजपा ही आपल्या सर्वांची आहे, तुमची, आमची, भाजपा सर्वांची. प्रभाग क्रमांक 19 कोंढवा खुर्द कौसरबाग या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे आम्ही 4 उमेदवार आहोत. आमच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हाला भरघोस मताने विजयी करा. आपल्या प्रभागाला स्मार्ट प्रभाग, जसं स्मार्ट पुणे झालं तसं स्मार्ट कोंढवा करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं. झोपडपट्टी वस्तीतील मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षित जीवनमानासाठी सरकारकडून निधी खेचून आणण्याची क्षमता असलेले भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणजे अ गटामधून नूर फातिमा हुसेन खान, ब गटातून सौ सुप्रियाताई सतीश शिंदे, क गटातून श्री सतपाल रामचंद्र पारगे आणि ड गटातून श्री अमर कैलास गव्हाणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून प्रभाग क्रमांक 19 कोंढवा खुर्द कौसरबाग येथील विकासाला चालना द्या. मेरा वोट बीजेपी के लिए और मेरा वोट नूर फातिमा.
हमारा वोट नूर फातिमा को और बीजेपी को। अस्सलाम वालेकुम. माझा मत विकासाला, माझा मत बीजेपीला. अस्सलाम वालेकुम. मेरा मत सुप्रियाताई को और मेरा मत बीजेपी को. हमारा वोट नूर फातिमा हुसैन खान. आणि लक्षात ठेवा, चारही उमेदवारांची एकच निशाणी, कमळ कमळ कमळ. कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.